ओके. बघा आता वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विड. ठीक आहे. तर आपण लिक्विड इन लिक्विड म्हणजे या ठिकाणी सोल्यूट पण लिक्विड आहे आणि सॉल्व्हंट पण लिक्विड आहे, त्याचं आपण वेपर प्रेशर चेक करणार आहोत. ठीक आहे. पण इथं पहिली गोष्ट काय आहे, इथं बायनरी सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये दोन होलाटाईल लिक्विड आहेत जे A1 आणि A2 ने आपण दर्शवले. ठीक आहे. तर आपण हे काय केलंय का क्लोज कंटेनरमध्ये पॅक केलंय. ओके. तर ह्याचे काय होत आहेत, वेपर जे आहेत ते जनरेट होत आहेत आणि त्या वॉलच्या कंटेनरला क्लोज होऊन त्या वेपरचं पुन्हा लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं आणि पुन्हा ते त्या सोल्युशनमध्ये ऍड होत आहेत. म्हणजे एक प्रकारचं इक्विलिब्रियम इथे क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला करायचं काय, द पार्शियल प्रेशर ऑफ द कॉम्पोनंट्स आर रिलेटेड टू देअर मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. म्हणजेच बघा, जेवढ्या प्रमाणात त्या मॉलिक्युलचं वेपरमध्ये कन्व्हर्जन होतंय पुन्हा त्याचं कंडेन्सेशन होऊन लिक्विडमध्ये रूपांतर होते. म्हणजे एक प्रकारचं प्रमाण आहे दोघांचं समान असं. ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला हे जे काय रिलेशन आहे की जेवढं वेपर प्रेशर आहे तेवढंच त्याचं मोल फ्रॅक्शन तेवढेच कॉम्पोनंट आहे त्याचं राऊल्स नॉलेज सांगता येईल. तर काय लॉ बघा मग, इट स्टेट्स दॅट द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल component of a solution is equal to the vapor pressure of pure component multiplied by its mole fraction in the solution. ठीक आहे. तर आता हे समजून घेऊया मग. तर आपल्याकडं बायनरी सोल्युशन आहे ज्याला आपण A1 A2 म्हणलंय. ठीक आहे. त्याचं पार्शियल प्रेशर P1 P2 आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्युलची संख्या X1 आणि X2 म्हणजे त्याचं आपण मोल फ्रॅक्शन आपण दर्शवलं. तर ह्याच्यावरून आपल्याला राऊल्स लॉ काय सांगता येईल बघा की काय असेल बघा मग राऊल्स लॉ की पार्शियल प्रेशर इनटू इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट इनटू काय असेल बघा वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर लिक्विड त्याचं. ठीक आहे. किंवा या ठिकाणी सुद्धा बघा की पार्शियल वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट इनटू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट ऑफ दॅट लिक्विड. ठीक आहे. किंवा इथे सुद्धा दिले बघा P01 अँड P02 आर वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड A1 अँड A2 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल वेपर प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्या पद्धतीने होईल बघा मग P इज इक्वल टू P1 प्लस P2 जे आपण आधी सांगितले की P1 काय आहे P01 इंटू X1 प्लस P02 इंटू X2. ठीक आहे. पण लक्षात घ्या की आता इथे जरी दोन कंपाऊंड असले तर त्याचा जो रेशो आहे तो काय असतो बघा X1 प्लस X2 इज इक्वल टू 1 असतो. तर आपल्याला जर हा X1 कॅल्क्युलेट करायचा असेल तर X2 कडे शिफ्ट केला 1 मायनस X2 आपल्याला मिळून जाईल. आता ही जी किंमत आहे ती आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट करूया. ठीक आहे. तर काय होईल बघा मग P इज इक्वल टू P01 इन ब्रॅकेट 1 मायनस X2 प्लस P02 इंटू X2. तर ह्या P01 याला मल्टिप्लाय जर केलं तर आपल्याला काय मिळेल बघा शेवटी मग P01 मायनस P01 इंटू X2 प्लस P02 इंटू X2. ठीक आहे. तर याच्यामधून आपण काय करूया, जे कॉमन फॅक्टर आहे ते सेपरेट जर केले तर काय मिळेल आपल्याला P02 मायनस P01 ओके इंटू X2 प्लस P01. ओके. तर या ठिकाणी P01 आणि P02 काय आहे कॉन्स्टंट आहे. जर आपण प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन जर आपण ग्राफ ड्रॉ केला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मिळतील बघा. आणि त्यातून काय काय असेल मिळेल बघा जे आपण डायरेक्ट इक्वेशन मध्येच बघूया. आणि ग्राफचं नेचर कसं असणार आहे, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके. तर बघा मग ओके तर ग्राफ आहे ज्याच्यामध्ये आपण एक्स ॲक्सिसला मोल फ्रॅक्शन ऑफ सेकंड कॉम्पोनंट आणि वेपर प्रेशर घेतलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे जर अर्थ काय बघा तुम्ही या ठिकाणी जो पहिला कॉम्पोनंट आहे तो इक्वलंट टू 1 असेल. ओके. आणि इथं काय होणार आहे सेकंड कॉम्पोनंट तो इक्वलंट टू 2 होईल. ठीक आहे. तर सेकंड कॉम्पोनंट आहे तो सुद्धा 1 येईल. ठीक आहे. इकडून इकडे जाताना X2 1 होईल. इथं X1 कसं आहे 1 आहे. ठीक आहे. तर याच्यावर बघा फॉर P01 वर्सेस X2 स्ट्रेट लाईन. ठीक आहे. तर P इज इक्वल टू P01 ॲट X2 इज इक्वल टू 0 आणि P इज इक्वल टू P02 ॲट X2 इज इक्वल टू 0 1. ठीक आहे. म्हणजे ग्राफून सुद्धा ते तुमच्या लक्षात येते किंवा बाकी गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला तसंच सांगितलेलं आहे. ओके. म्हणजे जिथं या ठिकाणी बघा प्रेशर जे आहे सुरुवातीला
पहिल्या कॉम्पोनंटचं आणि इकडे जे आहे ते दुसऱ्या कॉम्पोनंटचं आहे. इथं प्रेशर हाय आहे, तुम्ही या पोलपासून या पोलकडे जात असताना पहिल्या कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर कमी होईल आणि दुसऱ्या कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर जे आहे ते वाढेल, बरोबर आहे. आणि ह्याचे जे मोल फ्रॅक्शन तर आपण तर बघितलेच की या ठिकाणी इकडून जाताना जो दुसरा कॉम्पोनंट आहे त्याचा नंबर वाढतोय, ठीक आहे. आणि ह्याचा पहिल्याचा तो आहे इथं आपल्याला दिलेलंच आहे. आणि टोटल वेपर प्रेशर आपण इथं आपण मेजर करू शकतो बा, प्रेशर टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2.